रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी बांधवांना नमस्कार. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी मोहन नलवडे. आज आपण एक अशा ठिकाणी आलो आहे की इथं म्हटलं ज्या ठिकाणी म्हटलं जातं जिथं जयेंद्रथ हा सूर्य आणि हा जयेंद्रथ. तर आज असे आपण सर्वप्रथम शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊ. साहेब तुमचं नाव सांगा. मी विजय सपकळ, मुक्काम पोस्ट सपकळवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तुमचं नाव सांगा. नमस्कार, राजेंद्र वाघमारे, सपकळवाडी. ह्यांचे हे जे आहेत राजेंद्र वाघमोरे, हे सपकळ साहेबाचे बांधकरी, बरोबर आहे की नाही? सपकळ साहेब, मला सांगा की तुम्ही ज्यावेळी माझ्या दुकानामध्ये आलता शिवकृषी सेवा केंद्रात, त्यावेळी तुम्हाला काय सांगितलं की ऊस स्पेशल सोडल्यानंतर 1 महिन्यात किती कांड्या वाढते म्हणून सांगितलं होते? 6 कांड्या वाढतील. 5 ते 6 कांड्या वाढतील म्हणून सांगितलं होतं. मला आज आपण ॲकोदे का हॉल बघण्याकरता आलो. तर हे इथपर्यंत आपण कांड्या सवळल्या होत्या. आपण इथून वरच्या सोडून बघू किती कांड्या वाढल्या ती बघू बघायचं. ह्या काय 1 2 हे 3 मोडून गेलंय, ही 4 5 6 आणि ही 7वी कांडी, बरोबर आहे? हां, ह्या ऊसाचे बघू. ह्या का 1 2 3 4 5 6 आणि ही 7 आणि ही 8 कांड्या, बरोबर आहे? महत्वाचं बघा ना, हे तर तुमचं सोडल्यापासून सोडल्यापासूनचे अंतर पडलंय. ही कांडी लहान आहे आणि ही कांडी मोठी वाढली. ही कांडी बरं, प्रत्येकच ऊसात झाले का बघू आपण. ह्या 1 2 3 4 5 6, बरोबर आहे का? कांडीतलं अंतर वाढले का नाही? हा, हां, आता ह्या ऊसाचं बघू. 1 2 3 खाली 4 5 आणि 6, बरोबर आहे? हां, 6 सरासरी 6 कांड्या वाढले ते. म्हणजे मला सांगा, आता जर विचार केला तर तुम्ही मग ह्या 18 17 19 कांड्यापर्यंत होतं. हां, हे जे काढू, ह्या बी ऊसाचे काढू घे. हा बघा 1, हे बघा ऊस. 2 बघा कुठं, 3 4 5 6 आणि 7 आणि वरची 8वी कांडी वाढली. मी हे का काढायला लावले असेल? हां बघा, ह्या कांडीचं अंतर हां, म्हणजे तुम्ही बघा ह्या कांडीतलं अंतर खाली जा, हेतून अंतर औषध सोडल्यानंतर किती वाढत गेले. बरं, असं जर विचार तुम्ही हे तुम्हाला ऐका की, आता हे तर तुमचं झालं, पण आपण हे बेट नुसतं नाम मात्र सवळलो. नाम पण ह्याच्या बी तेवढ्या कांड्या वाढल्या का नाही? बघा कांडीचं अंतर बघा, 1 2 3 4 5 6 आणि हे 7. म्हणजे असं काय आहे का, जे तुम्हाला मी लाईव्ह मध्ये सांगितलं. म्हणून मी सुरुवातीलाच काय म्हणलो की हा सूर्य आणि हा जयेंद्र, बरोबर आहे. जे तुम्हाला मी सांगितलं तसं घडलंय का नाही? घडलंय 100% 100% घडलंय. म्हणजे मला सांगा, तुम्ही 6 सांगितलं होते, आज 7 8 कांड्या. बरं, एक दुसरी गोष्ट सांगा की खरं बोला. आता थोडंसं तुम्ही शेतकरी आहे म्हणल्यावर थोडं मला सांगा की तुम्ही मला किती एकराचं औषध मागितलं होतं? 2 एकराने. ऍक्च्युली रान किती आहे सर? तुम्ही जे हे सगळे क्षेत्र सोडलेलं किती सोडलं? 3 एकर. पावणे 3 एकर. 2.5 एकर तर नक्कीच आहे. 2.5 एकर. आणि तुम्ही काय सांगितलं, जाता जाता शेवटचा चुटका त्याला सोडलाय. त्या लागणीला किती सोडलंय मिनिट? किती मिनिटं सोडलंय? 5-10 मिनिटं. बरं, 5-10 मिनिटं सोडल्यानंतर त्यात काय बदल वाटत ते पण आपण शेतकऱ्याला दाखवतो वाटलं की आता की बघितलंच की तुम्ही तिथे खालून फुटवा कसा सुटलाय, कोंब कसा निघालाय, जाडी कशी वाढली. म्हणजे मला मी आधी तिकडे नेलं ना त्याच्यासाठी. हां, तर मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, की जे तुम्हाला आम्ही सांगतो ते सांगितलेलं खरं ठरतंय का नाही खरं ठरतंय, शेतकरी मित्राला तुम्ही सांगा. नाही हे खरंच. तुम्ही ऊस स्पेशल घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवला, सोडलं आणि कसं नियोजन होतं? मी हे घेतल्यानंतर ऊस स्पेशल घेतलं आणि ते सोडल्यानंतर असं झालं की आमचा पहिला ऊस इथपर्यंत होता. तिथून 6 कांड्या 6 ते 7 कांड्या वाढलेल्या आहेत. आणि ह्याच्यात हे कांडे बघा किती अंतरात आहे, आणि हे बघा बघा, म्हणजे 2-2.5 इंचांनी त्याच्या पुढची कांडी वाढत गेलेली आहे. जाडी बी वाढली आणि जाडे वाढलेले आहे, अंतर पण वाढलं, अंतर पण वाढलेलं आहे कांडी, आणि कांडी पण वाढली. कांडी पण नियमाने किती कांडे सुटल्या पाहिजे महिन्यात, काय वाटतं तुम्हाला? आता नियमाने महिन्यात काय 2.5-3 कांड्या सुटतात. आणि आता जर आपण पण आज तुमचं हे सोडल्यामुळं 6 कांडे झाले महिन्यात. महिना अजून उद्या व्हायचा आहे आपल्याला. बाहेरच्या लोकांचा असा विश्वास बसेल का, काय म्हणतील ती, म्हणजे वही कधी अवकालचाच विषय आहे असा की मी ह्याला सांगत होतो, हे शेतकरी बांधवच आहे, त्यांचे बंधूच आहे. खाली म्हणजे गेलो तुम्ही, हे आमच्या शेजारीच आहेत, तर बघितलं मी, म्हणलं याला की आता लागेल हे आहे, म्हणलं तू रामाया ग्रोथ सोड, त्याचा रिझल्ट आहे. तर ह्यांनी मला येड्यात काढलं. काय म्हणलं? मग म्हणलं चल बघायला वर. मग आम्ही आलो, सगळ्याला राऊंड मारला, त्याला धावलं, म्हणलं हे उद्या परवा येते, 28 तारखेला येणार आहे ती.
मग इथं आल्यावर बघितलं ह्यांनी खायला म्हणलं खरंच आहे म्हणलं. 26 म्हणजे काय वाटतं म्हणजे तुम्ही आतापर्यंत भरपूर वर्ष ऊस करताय म्हणजे तुमचा विश्वास नाही की एका महिन्यात 7 आणि 8 कांदे उजवतो याबद्दल काय बोलतात? वाढतच नाही ना. हं. ह्या औषधाने वाढले खरं आहे काय वाढलेलं वाढलेलं खरं आहे. होय. विश्वास बसतो का आता बघितलं बसला ना माझा. आणि असं न बघता विश्वास बसला असता का? नाही ना. म्हणजे रामायग्रोडिकची उत्पादनं कशी आहेत? चांगले आहेत म्हणावं लागलं. पण मला एक सांगा साहेब, तुम्हाला सांगा की 6 ते 7 कांड्या वाढले ते, पण सपकाळ साहेबांनी काय केलं, मला औषध कितीचं मागितलं 2 एकराचं. ॲक्च्युली सोडलंय कितीला 2.5 पावणे 3 एकराला. तरी सुद्धा रिझल्ट त्यावेळी सुद्धा सपकाळ साहेबांना मी शब्द दिला साहेब 100% नाही 110% रिझल्ट येणार आणि येणार. बघा आता एकच बघा ही ऊस घ्या, हं. शेतून ही कांडे बघा, हे अंतर बघा आणि जिथून आपण सोडलंय त्या कांड्याचं अंतर बघा. अंतर बघा किती फरक पडतो. जाडी आता ही जाडी हित आहे, ही जाडी हित आहे. म्हणजे हे आखूद एक हलाय. हा म्हणजे म्हणजे महत्वाचं आपण हे काय आहे. म्हणजे वास्तव्यावर काम करतोय आपण, खोटं नाटं लबाड बोलून आपल्या शेतकऱ्याला. म्हणून मी तुला सुरुवातीलाच काय म्हणलं की हा जे आहे ना तर हा सूर्य. कोणाला जर शेतकऱ्याला शंका वाटत असेल की खरंच वाढतंय का नाही, तर त्यांनी हे तर प्रत्यक्ष येऊन बघावं. कोणाला जर प्लॉटच ऊसाचा बघायचा असेल तर विजय सपकोड्याचे येऊन प्लॉट बघा. ऊस बघण्यासारखा आदर्श आहे. आणि सपकोड साहेब सांगा, मला सांगा की ह्या ऊसाची लागण तारीख किती आहे? ह्या ऊसाला फक्त 10 महिने आणि 18 दिवस झालेत. बरोबर आहे. हे फक्त आम्ही बॅक बघायसाठी साईडला आपलं पटांगणात असावं म्हणून हे आज जर बघितलं तर ऊस बघा, आज बघा ऊस बघा तुम्ही कुणी बी शेतकरी मित्र. 32-35 कांड्या ऊस. सर आता एक वेळ थोडासा दाखवा आज लोकांना ऊस काय क्वालिटीच आहे बघा, बघते लोक. कांडीत किती अंतर पडलं कांडीतलं अंतर बघा किती आहे ती. तेव्हा तुम्हाला दाखवतो. ते ऊसाचं बघू शकतात काय, असं एकाच ऊसाचं नाही. आणि महत्वाचं बरं का, हां महत्वाचा ह्यो जे कोंबार आहे का नाही, हां हे बघा ज्या वेळेस आम्ही इथं आलतो 1 महिन्यापूर्वी त्यावेळेस ह्याची साईज एवढी होती आणि आता ह्याची साईज एवढी झालेली. वॉटर शूट बी भरपूर निघाला आहे. हा कोंबारा आहे का नाही, हा बारीक होता, एवढा होता, कांडी सुद्धा सुटली. आता हे किती कांडी सुटली आता बघा. एवढा झालेला. काय साहेब बघा गाडी कशी वॉटर शूट जाड आता ती काय बघायला दिसते आपल्याला कशी आहे काय आहे किती ती. कांडे हा वॉटर. मी अजूनही पुन्हा एक वेगळं हार्वेस्टिंगच्या टायमाला सपकाळ साहेबाचं ॲक्च्युली ह्या प्लॉटचं वजन किती आलं आणि हार्वेस्टिंगचा व्हिडिओ परत एक वेळ मी 1 महिन्यानंतर रिपीट करणारच आहात. सर्वांनी हा व्हिडिओ, आणि कोणाला शंका वाटत असेल तर त्यांनी आजच या प्लॉटला व्हिजिट द्या, डोळ्यात एकत बघा. त्याचबरोबर मी शेतकरी मित्रांना एवढं सांगतो, सपकाळ साहेब इथं आहेत की आता हे तुमचं बांधकरी आहेत. सपकाळ साहेब माझी सर्व्हिस तुम्हाला योग्य वाटली का अयोग्य वाटली हो? अतिशय चांगले चांगले. हे तर बरोबर. कमी पडतोय पण तुमचं फोन सारखंच चालू. मी तुम्हाला काय सांगितलं की साहेब तुम्ही औषध घ्या घेऊ नका, पण एकदा मी तुमच्या प्लॉटवर आले म्हणजे प्लॉट पूर्ण होईपर्यंत आता- तुम्हाला व्हिजिट देणार. तुम्ही आता डाळिंबात आपण घेतो, हो. डाळिंबात बघितलं, पण माझ्या परस्पर तुम्ही तुमच्या सरांना आणून दावलं, मला फोन केला. किती वेळा दावलं? 2 वेळा 2-3 वेळा तुम्ही आला. 2-3 वेळा दावलंय. हम्म. दिलेल्या माहितीबद्दल तुम्ही खुश आहात का? हो आहे. जे रामायण इथून पुढे प्रोडक्ट कंटिन्यू करावं असं शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश द्याल? बघा मी तर कंपल्सरी आता माझ्या तर डोक्यात आहे की रामायग्रेशिवर दुसरं वापरायचंच नाही. आणि आता हे तुमचे बांधकरी आहेत. मी सांगू शकतो, आता मी ह्यांना काल सांगितलं असं असं आहे, ते म्हणले मला लगेच पाहिजे, त्यांना फोन कर बोलव.